आणि आता बातमी बघूयात मार्कडवाडीतून। मार्कडवाडी जमावबंदी आदेशानुसार आता पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे। मार्कडवाडी पंचायत कार्यालयाबाहेर पोलीस दाखल झालेत। जमावबंदी आदेश झुगारल्यास कारवाई होणार अशी घोषणा आता पोलिसांनी केली आहे। पोलिसांच्या दबावामुळे मतदार बाहेर येत नाहीयेत असं उत्तम जानकर म्हणतात। पोलिसांसह उत्तम जानकर यांची बैठक देखील सुरू आहे। काय निर्णय ठरलाय जानकर साहेब? गावकऱ्यांची चर्चा केली आपण? पोलीस प्रशासनाबरोबर चर्चा सुरुवातीला केली। पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी तुम्ही एक बी मतदान पोल केलं तर आम्ही हे साहित्य तुमचं मतपत्रिका असतील मतपेट्या असतील आम्ही सगळं गुंडाळून घेऊन जाणार आहोत। तुमच्यावर सगळ्यावरती आम्ही गुन्हे दाखल करणार आहोत। आम्ही अगोदरच 144 कलम पुकारलेला आहे। आता या प्रशासनाच्या भूमिके संबंधी सगळ्या गावकऱ्यांशी या ठिकाणी चर्चा करण्यात आली। गावकऱ्यांचं म्हणणं असं आहे की जर मतदानच करू देत नसतील ते आपण पेट्या धरून ठेवणार आणि ते हिसकावून घेतील, यामध्ये गोंधळ उडेल आणि त्याचे झटापट होईल आणि झटापटीमध्ये लोक निघून जातील। जी मतदानाची प्रक्रिया आहे किमान 1500 मतदान तरी पोल होण्याशिवाय या ठिकाणचा रिझल्ट येऊ शकत नाही आणि ते 1500 मतदान या ठिकाणी मला होणार होतं, परंतु प्रशासनाच्या या भूमिकेमुळं या ठिकाणी मतदानच करू द्यायचं नाही आणि साहित्य घेऊन जायचं हा पोलिसांनी इथं सगळा केलेला प्लॅन आहे। त्यामुळं आम्ही या ठिकाणी थांबण्याचा गावकऱ्याबरोबर चर्चा केल्यानंतर निर्णय घेतलेला आहे। आम्ही येणाऱ्या 8 दिवसामध्ये प्रांत कार्यालय असेल किंवा अजून जिथं सुयोग्य न्याय मागण्याचं ठिकाण असेल त्या ठिकाणी ताकदीनं एक 25 ते 50 हजार लोकांचा या तालुक्यातला जो आक्रोश आहे हे निवडणूक आयोगापर्यंत या न्यायव्यवस्थेपर्यंत या सरकारपर्यंत पोहोचवण्याचा ताकदीनं प्रयत्न करू आणि यामध्ये मात्र न्याय मिळाल्याशिवाय हा उत्तमराव जानकर थांबणार नाही एवढंच मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो। बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला न्याय मिळेल असा प्रकारचा विश्वास कसा काय वाटतो, अशा प्रकारचा सवाल उपस्थित केला जातो? नाही, नक्कीच या गावामध्ये जे मतदान झालंय ते 1400 मतदान मला आणि 502 मतदान हे समोरच्या उमेदवाराला झालेलं आहे। मी त्याची सगळी प्रक्रिया पूर्णपणे या तालुक्यातला अभ्यास केलेला आहे आणि असं असताना त्याला 1003 म्हणजे दुप्पट मतं दाखवलेले आहेत। म्हणजे त्याची ती सिस्टीमच होती की दुप्पट मतं कशा पद्धतीने ट्रान्सफर करायची आणि म्हणून त्या ठिकाणी आम्हाला हे पडताळणी करायची होती। या गावाचा आक्रोश होता, या गावाला बघायचं होतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही दिलेलं मत हे ईव्हीएम मधून उत्तमराव जानकरला न जाता दुसऱ्याला का गेलं आणि त्याची पडताळणी करण्यासाठी खरं तर शासनानं ही सहकार्याची भूमिका घ्यायला पाहिजे होती, प्रशासनानं घ्यायला पाहिजे होती, पोलिसांनी घ्यायला पाहिजे होती, परंतु प्रांतानं जमावबंदीचे आदेश काढले, तहसीलदारनं ही निवडणूक प्रक्रिया घेता येणार नाही अशा पद्धतीचे आदेश काढले आणि पोलिसांनी या ठिकाणी तुमचं साहित्य सगळं तुम्ही एक मत टाका, तुम्ही मत टाकल्याबरोबर आम्ही तुमचं साहित्य घेऊन जाणार आहे आणि त्या ठिकाणी नक्कीच सरकार घाबरतंय की ही प्रक्रिया होऊ देत नाही आणि मग तुम्हाला न्याय मागायचा कसा, ही साधी प्रक्रिया होती आणि या साध्या प्रक्रियेतनं तुम्हाला सगळे उमेदवार महाराष्ट्रातले असतील